आम्ही थोडी माहिती काढली आणि मग आमच्या लक्षात आलं की ह्या व्यक्तीने नक्की काय केलं होतं की लोक त्याला हुकुमशहा म्हणतात. तर सीन असा आहे, आम्ही माहिती घेतली तर ती साधी वाटली पण थोडी धक्का देणारी आहे. सगळ्यात आधी याने माध्यमांवर नियंत्रण केलं. रेडिओ, न्यूज चॅनल, वृत्तपत्र, चित्रपट, सगळीकडे एकच कथा, एकच विचार आणि जो प्रश्न विचारेल त्याला देशद्रोही ठरवायचं. नंतर याने राष्ट्राला मुद्दा बनवलं. लोकांना सांगितलं तुमचा खरा प्रश्न कोणीतरी दुसराच आहे. एका समुदायाला लक्ष केलं, एक कॉमन शत्रू तयार केला. पुढचा टप्पा विरोधी पक्षावर खोटे गुन्हे, आरोप, काहींना तुरुंगात टाकलं आणि हे सगळं यंत्रणा हाताशी धरून केलं. जर्मनीमध्ये निवडणूक होत होत्या पण त्या निपक्ष नव्हत्या. न्यायाधीश, पोलीस, मोठे मोठे अधिकारी एका विचारसरणीनुसार नेमले गेले. शाळांचा अभ्यासक्रम बदलला, तरुणांच्या विचार करण्याच्या पद्धती बदलल्या. वरून सगळं लोकशाही सारखं दिसत होतं पण हळूहळू लोकशाही फक्त नावापुरती उरली. आणि मग सगळ्यात धोकादायक गोष्ट घडली. एका व्यक्तीला देशाचं प्रतीक बनवलं गेलं. देश म्हणजे तो आणि तो म्हणजेच देश. आणि जेव्हा नेता म्हणजेच राष्ट्र असं चित्र उभं राहतं तेव्हा त्याच्यावर टीका करणं म्हणजे देशद्रोह असं ठरलं जातं. आता कमेंट मध्ये सांगा, असा सीन तुम्ही अजून कुठे पाहिला आहे का? सीन काय समजला ना?